अकोले तालुक्याचा अभिमान पहलवान हर्षवर्धन सदगीर यांचा महाराष्ट्र केसरी दमदार विजय। अकोले तालुक्याच्या मातेतील सुपुत्र आणि कुस्ती विश्वातील चमकता तारा पहलवान हर्षवर्धन सदगीर यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत इतिहास रचला आहे। त्यांच्या या दुसऱ्या दणदणीत विजयामुळे संपूर्ण अकोले तालुक्यात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं असून गावागावात आनंदोत्सव साजरा होतो आहे। यावर्षी झालेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी सोलापूरच्या बलाढ्य पहलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर प्रभावी विजय मिळवलाय। अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी आपली ताकद, चपळाई आणि अनुभव यांचा सुरेख संगम दाखवत प्रतिस्पर्ध्याला चितपट केलंय। या विजयाबरोबरच त्यांना मानाची चांदीची गदा, रोख 5 लाख रुपयांचे बक्षीस आणि फॉर्च्युनर कार देऊन सन्मानित करण्यात आले। या यशामुळे त्यांच्या कुटुंबियासह संपूर्ण अकोले तालुका अभिमानाने भरून गेला आहे। विजयाची बातमी समजताच अकोले तालुक्यात ठिकठिकाणी फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। गावातील नागरिकांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। अनेक ठिकाणी विजयी मिरवणुका काढण्यात आल्या। हर्षवर्धन सदगीर यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्द हे महत्त्वाचे घटक आहेत। त्यांनी आपला उत्कृष्ट कामगिरीने केवळ अकोलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यांच्या या यशामुळे नवोदित कुस्तीपटूंना प्रेरणा मिळणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। भविष्यातही ते अशाच प्रकारे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त होते आहे। सर्वप्रथम मी सभागृहाच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या हर्षवर्धन सदगीर याचं अभिनंदन करतो। महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आता डबल स्पर्धा पण व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी डबल केसरीचा पुरस्कार यावेळेस त्यांनी ही कुस्ती मारून त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे। सभापती महोदय 2-2 स्पर्धा व्हायला लागल्यात आणि हे सगळं कुठंतरी कुस्तीला एका वेगळ्या दिशेला घेऊन चालण्याचं काम चाललेलं आहे। सरकारने याच्यात लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। माझा मुद्दा आज असा आहे की या हर्षवर्धन सदगीरला रेल्वेने घेऊन अनेक वेळा आम्ही नाशिकवरून मुंबईला आलो। त्याला सरकारने सांगितलं होतं मागच्याच महाराष्ट्र केसरीच्या वेळेस की तुला सरकारी नोकरी देणार आहे, मात्र अद्यापपर्यंत तो डबल महाराष्ट्र केसरी झालाय, परंतु अद्यापपर्यंत सरकारने त्याला सरकारी नोकरी दिलेली नाही। सरकारने तातडीने यावर निर्णय घेतला पाहिजे। अशा पद्धतीचं खेळाडूंचं मनोधैर्य कमी करण्याचं काम सरकारने करू नये, खेळाडूंचं प्रोत्साहन देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। या विषयावर माझी विनंती आहे, सरकारने थोडंसं निवेदन द्यावं। सरकारने या संदर्भात निवेदन करावे।